नसलेलं शक्तीपीठ रद्द करा असं म्हटलंय सतेज पाटील यांनी। कृषी दिनाला शेतकऱ्यांना रस्त्यावरती येण्याची वेळ आली आहे असंही ते म्हणालेत। मोबदला हा विषय नाहीये, रस्ता बंद करा अशी मागणी त्यांनी केली आहे। मतं घेऊन सरकारने कोणाची फसवणूक केली असा प्रश्न सुद्धा सतेज पाटलांनी उपस्थित केला। आपल्यासोबत सतेज पाटील आहेत। सतेजजी, काय सांगाल, तुमचं आंदोलन आहे, काय नेमकी भूमिका आहे? नाही, गरज नसलेलं शक्तीपीठ या ठिकाणी रद्द करावं अशी आमची मागणी आहे। कृषी दिनादिवशी आज शेतकरी रस्त्यावर येत आहेत। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आज काळा दिवस आहे, कारण की कृषी दिन असताना शेतकऱ्यांना रस्त्यावर यायला लागतंय। आज शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होणं अपेक्षित आहे, परंतु या कृषी दिवशी शेतकऱ्यांना या ठिकाणी रस्त्यावर यायला लागते, याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही। हसन मुश्रीफ म्हणतायत का आम्ही शेतकऱ्यांवरती लादत नाहीये, चर्चा करू आणि निर्णय घेऊ। 12 जिल्ह्यातला रस्ता आहे, 12 जिल्ह्यातला रस्ता, एकट्या कोल्हापूरपुरता हा प्रश्न नाही आहे। त्यामुळे मंत्री महोदयांनी 12 जिल्ह्यातला रस्ता रद्द करण्याची भूमिका या ठिकाणी घ्यावी। काय नेमकी मागणी आहे तुमची? काय रस्ता हो नाही का काय मोबदला चांगला मिळावा? रस्ता रद्द करावा, मोबदला हा आमचा विषय नाहीये, हा रस्ता रद्द करावा अशी आमची मागणी आहे। विधानसभेला आपण पाहतोय की कुठं थांबवलं होतं, आता विधानसभा संपल्यानंतर पुन्हा एकदा सुरू. मतं घेऊन लोकांची फसवणूक करण्याचं काम या ठिकाणी सरकारने केलेलं आहे, त्यामुळे हा रस्ता रद्द करावा अशी आमची मागणी आहे। पाहतोय आपण विरोधकांचं जे आहे ते आंदोलन आहे आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशा प्रकारची मागणी जी आहे ते विरोधक करतायत। आपण पाहिलं अनेक काही आमदार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी आहे, काय नेमकी भूमिका आहे? शक्तीपीठ महामार्ग हा लादण्याचा प्रयत्न हे सरकार करतंय। लोकसभा निवडणुकीनंतर सरकारनं सांगितलं होतं की हा आम्ही रद्द करतोय, परंतु विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सरकारनं परत त्यांची सरकारची नियत बदलली। मराठवाड्याला, विदर्भाला जर तुम्हाला खरंच विकासाच्या मार्गावर आणायचं असेल तर तेवढेच पैसे सिंचन प्रकल्पासाठी दिले तर निश्चितच मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकरी आत्महत्या थांबतील। त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांचा विरोध असताना सरकार का लादतंय ह्याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे असं म्हणा। आपण शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असतानाही सरकार का लादतंय, तोच पैसा जर सिंचनासाठी दिला तर शेतकऱ्यांचं भलं होईल असंही काही आमदार बोलताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन गजानन सराज सोने, एबीपी माझा, मुंबई।